आय न्यूज। शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या राज्याच्या कृषी मंत्र्यांविरोधात सटाणा शहरात आज अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त करण्यात आला। स्थानिक शेतकरी संघटना, प्रहार संघटना, दिव्यांग संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ताहराबाद नाक्यावर पत्ते खेळत सरकारविरोधी घोषणा देत आंदोलन केले। या आंदोलनात सहभागी महिला व नागरिकांनी कृषी मंत्री शेतकऱ्यांच्या अडचणींकडे गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप करत शेतकरी रडतोय, सरकार खेळते, संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे, दिव्यांगांचे प्रश्न सुटलेच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला। पत्त्याचा डाव रंगवून त्यांनी सरकारकडून चाललेल्या असंवेदनशील धोरणांचा निषेध केला। यावेळी आंदोलकांनी भावना व्यक्त केल्यात। शेतकरी कर्जबाजारी होत आहे, त्याला बाजारभाव नाही, विम्याचे पैसे वेळेवर मिळत नाहीत आणि अशा वेळी कृषी मंत्री मात्र केवळ घोषणाच करत आहेत। त्यामुळेच आम्ही पत्ते खेळत निषेध करण्याचा मार्ग निवडला, कारण सरकारही आमच्या भवितव्याशी असाच खेळ खेळते। या आंदोलनाला तालुक्यातून शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला। आंदोलकांच्या वतीने पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांना निवेदन देण्यात आले। यावेळी गणेश काकुळते, केशव सूर्यवंशी, हिम्मत माळी, सुभाष शिंदे, जितेंद्र सूर्यवंशी, नाना कुमावत, राजू जगताप, दुर्गाबाई आहिरे, माई आहिरे, मनोज देवरे यांच्यासह शेतकरी व अपंग बांधव उपस्थित होते। आंदोलनामुळे दुतर्फा वाहतूक ठप्प झाली होती। आंदोलनस्थळी तगड्या पोलीस बंदोबस्तासह साध्या गणवेशातील पोलीस तैनात होते। कांद्याला भाव, कांद्याला भाव, अपंगाच्या 6000 पेन्शन, अपंगाच्या 6000 पेन्शन, बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, अपना बिडो, बच्चू करो, अपना बिडो, बच्चू करो। परवाच्या दिवशी आम्ही ज्या वेळेस पोलीस निरीक्षक साहेबांना निवेदन द्यायला गेलो आणि साहेबांनी सांगितलं की तुम्हाला रास्ता रोको करता येणार नाही, इथं सटाणासारखी सिटी आहे, परंतु साहेब प्रहार असो, शेतकरी संघटना असो, त्यांना कधीच हाऊस नाही, पण या सरकारने जे आश्वासन देतं आणि पलटून जातं त्याच्यामुळे आम्हाला रस्त्यावर उतरावं लागतं, नाही तर आम्हाला देखील हाऊस नाही। एवढी जनता आहे, या जनतेला वेठीस धरण्याची आम्हाला हाऊस नाही। प्रहारने आतापर्यंत जेही आंदोलनं केली आहेत ते आंदोलनं आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा गालबोट आजपर्यंत लागू दिला नाही, परंतु ज्यावेळेस आता मागे जे विधानसभेचं इलेक्शन झालं आणि त्या विधानसभेच्या इलेक्शनामध्ये आपले जे फडणवीस साहेब आज जे आपले मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनीच सांगितलं की 7-12 कोरा 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 अशा पद्धतीने नारा दिला आणि आम्ही आमचे शेतकरी वेळे झाले आणि बीजेपी असो आणि त्यांचे घटक पक्ष असो त्यांना असंख्य बहुमताने निवडून दिलं आणि आज ते मुख्यमंत्री सांगतात विचार करावा लागेल, बघावं लागेल। साहेब तुम्ही तेव्हाच विचार करून आले पाहिजे होतं आणि आता का तुम्हाला विचार करण्याची वेळ आलेली आहे? अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे। आमचा कांदा ज्या वेळेस कांदा हार्वेस्टिंग झाला या वर्षामध्ये 5 एप्रिल मे मध्ये, त्यावेळेस कांद्याला भाव होता 1500-1600 रुपये मार्केट होतं आणि आज 3 महिन्यापासून कांदा चाळीमध्ये स्टोरेज करून ठेवलेला आहे। आज देखील त्याच भावाने कांदा विकला जात आहे, म्हणजे सरकारचं धोरण शेतकऱ्याच्या विरोधात आहे किंवा चांगलं आहे हे सरकारने विचार केला पाहिजे। अतिशय आमच्या बच्चूभाऊंच्या मागण्या आहेत, दिव्यांगांना तुम्ही 6000 रुपये पेन्शन करा, सरकारने दिले 2500 रुपये, सांगा तुम्ही 2500 रुपयामध्ये जर तुमचे आमच्या दिव्यांगांचं घर चालत असेल तर तुम्हाला 3 लाख रुपये पगार घेण्याची काय गरज आहे? तुम्ही 2500च्या डबल घ्या। मुख्यमंत्री साहेब तुमच्या आमदारांना 5000 रुपये पगार घ्या। जर 5000 मध्ये तुमचं कुटुंब चालतं, यांच्या डबलचा घ्या ना, त्यांचं कुटुंब 2500 मध्ये चालतं, मग तुमचं का चालत नाही? हा उभ्या महाराष्ट्राला प्रश्न आहे। आमच्या शेतकऱ्यांना आज रोजी युरियाच्या गोणी भेटत नाही, ज्या ठिकाणी युरियाच्या गोणी भेटल्या त्या ठिकाणी लिंक केला जातो। युरिया लिंकिंगची जी प्रोसेस आली आहे, युरिया बरोबर हे घ्या, सुपला बरोबर ते घ्या, हे घ्या, म्हणजे शेतकऱ्याला तो खर्च करावा लागत आहे। अतिशय गंभीर अवस्था आहे। या आंदोलनाच्या मार्गाने मी सांगतो, कारण ज्या वेळेस आज बच्चूभाऊंनी 2 ऑक्टोबरचा इशारा दिला आहे, 2 ऑक्टोबर पर्यंत जर शेतकऱ्यांच्या मागण्या, बच्चूभाऊंच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, मुख्यमंत्री साहेब
2 ऑक्टोबरला बागलाण तालुक्यामधून असंख्य ट्रॅक्टर मुंबईच्या दिशेने कूच केल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्हाला मी इथं सांगतो. कारण की आता लढाई ही अटीतडीची आलेली आहे. या लढाईमध्ये आम्ही मरू या तरू, पण मुंबई गाठू, हे तुम्हाला सांगतो. या ठिकाणी आमचे कृषी मंत्री साहेब, काल परवाची बातमी आहे, विधान भवनामध्ये रमी खेळतात. रमी आम्ही पत्ते खेळतो, आम्हालाही पत्ते द्या, आम्ही इथंच पत्ते खेळतो, म्हणजे आमचं कर्जही माफ होईल आणि सगळंच होईल. जर पत्ते खेळण्यामध्ये जर महाराष्ट्र राज्य जर सुखा समाधानाने राहत असेल तर आम्हाला कष्ट करण्याची काय गरज आहे? मग रस्त्यावर उतरण्याची काय गरज आहे? आम्ही पत्ती खेळू, रमी खेळू आणि कमवू पैसे. अरे लाज वाटली पाहिजे. आपण काय करतोय? हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये आपण मंत्री आहोत, ते पण खुर्चीसारखं आपल्याकडे खात आहे. आणि काय साहेब चेष्टा लावली आम्ही? तुम्ही कधी भिकारी म्हणता, कधी म्हणता कर्ज काढून लग्न करता, कधी म्हणता काय, कधी म्हणता काय, कधी म्हणता कृषी मंत्री पद हे ओसाण गावची पाटीलकी आहे. अरे काय बोलता तुम्ही? लाज वाटली पाहिजे आपल्याला. शेतकऱ्यांची चेष्टा लावली आहे तुम्ही. शेतकरी मित्रांनो, दिव्यांग मित्रांनो, तुम्हाला मी या ठिकाणी एकच सांगतो, इथून आपल्याला हलायचं नाही आहे. पत्ते आहेत, आपण इथं पत्ते खेळू आणि सरकारला सांगू आम्ही इथं पत्ते खेळू. आमचं जोपर्यंत तुम्ही कर्जमाफी करत नाही तोपर्यंत इथंच आम्ही पत्ते खेळू, एवढंच सांगतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रहार जनशक्ती पक्षाचा